अशा पद्धतीचे घोटाळे केलेले आहेत. महानगरपालिकेमध्ये सुद्धा चेक चेक करून पाहावं. 29च्या 29 महानगरपालिकामध्ये याच्यामध्ये सुद्धा कोरोनामध्ये गेलेले लोक पुन्हा जिवंत झालेले आहेत आणि पुन्हा ते मृत्यू पावलेले. आता या घोटाळ्याची व्याप्ती किती रुपयांपर्यंत आहे आणि ती कितीपर्यंत असू शकते असं तुमचा अंदाज आहे? नाही, बीड जिल्ह्यामध्येच मी तर म्हणतो ना, एका व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात, 2,30,000 रुपये. म्हणजे जवळपास मला जे माहिती मिळालेली आहे अंतर्गत, त्याच्यामध्ये 200 लोकांचा अशा पद्धतीचा घोटाळा हा बांधकाम कामगार विभागाचे तत्कालीन म्हणजे मुंडे म्हणून अधिकारी होते, त्याच्यानंतर काशीद आहेत आणि अजून एक पाटोळे का कोठोळे नावाचे ते अधिकारी आहेत. 3 जण आहेत. 3 जणांनी सुधाकर कोनाळे, अजय काशीद आणि श्री मुंडे असे 3 अधिकारी याच्यामध्ये आहेत. हे 3च्या 3 लोक जबाबदार आहेत. हे बांधकाम कामगार विभागातले प्रमुख अधिकारी आणि नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका इथले खालचे जे अधिकारी आहेत, ज्यांना मोह सुटत नाही पैसे खाण्याचा. कुठे पैसे खावेत, तर गेलेल्या माणसांच्या मध्ये सुद्धा पैसे खाण्याची ही मानसिकता. नाही, कामकाजाचे काय, याच्यामध्ये अट अशी आहे की 100 दिवस तो व्यक्ती कामावर पाहिजे. मग कोणावर दाखवायचा? XYZ व्यक्तीच्या घरी 100 दिवस कामाला होता. अरे कोणता व्यक्ती कामाला लावता याचं तरी भान ठेवा ना. जो 2013ला वारलेला आहे तो 2023ला कामावर कसा येईल? ते सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. ओके.